शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव यांनी एक गंभीर बाब समोर आणली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की प्रस्तावावर सदस्यांच्या सह्या आहेत, मात्र ते सदस्य मागील 2 दिवसांपासून सभागृहात अनुपस्थित आहेत। मग त्यांच्या सह्या या प्रस्तावावर कशा? मला वाटतं प्रस्ताव 293 असं आहे की महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 293 अन्वये प्रत्येक मंगळवारी अधिवेशनाच्या प्रत्येक मंगळवारी नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव येत असतो। या सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावाकडे मी जेव्हा बारकाईने बघितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये जे प्रस्तावक आहेत, म्हणजे ज्यांनी हा विधानसभा अध्यक्षांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, त्यांची जी नावं आहेत ती नावं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यातले बरेचसे आमदार हे माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या अधिवेशनाला आलेलेच नाहीत। मग यांची नावं या प्रस्तावावर कशी? यांची नावावर प्रस्तावावर आली तर ती जेव्हा प्रस्तावावर आली तेव्हा त्यांच्या सह्या कोणी केल्या? म्हणून मी हा विधानसभा अध्यक्षांच्या विषय थोडासा लक्षात आणून देण्याच्या दृष्टीनेच हा मुद्दा मी उपस्थित केला। याच्यापेक्षा फार काय मी त्या मुद्द्यावर काही असं आक्रमक किती जणांचं नाव आहे त्या प्रस्तावावर सांगतो, परंतु ठरलेलंच आहे। मी काही जरी चांगला मुद्दा काढला तरी विरोधी पक्षाची काही सदस्य मंडळी यांनी उठायचं, मी काय मुद्दा मांडतोय ह्याच्यावर काय अभ्यास करायचा नाही, विचार करायचा नाही, मला केवळ विरोध करायचा, यांच्याकरताच काही लोकांना जबाबदारी दिल्याचं मला दिसतंय आणि म्हणून त्यांनी विरोध केला। त्यानंतर मी सांगितलं की आता मी सिद्ध करून दाखवतो की सह्या ज्यांच्या आहेत किंवा ज्यांची नावं आहेत ते सभागृहामध्ये आलेलेच नाहीत, विधानसभेमध्ये आलेलेच नाहीत, हे मी सिद्ध करून दाखवतो। आणि म्हणून मी विधानसभा भवनामधल्या ज्या ठिकाणी हजेरीपट ठेवला जातो तो हजेरीपट जाऊन चेक केला। यातले नाव असलेल्या सदस्यांपैकी सोमवारी सदस्य किती आले होते? 16 तारखेला, कारण हा प्रस्ताव 17 तारखेला आला। त्यामुळं जरी आज 18 तारखेला हे माझ्या लक्षात आलं असेल तरी काल प्रस्ताव आला, परंतु तो काल प्रस्ताव येण्याकरता सोमवारी तो द्यावा लागला लागतो। म्हणून सोमवारी किती होते आणि मंगळवारी किती होते? एकूण ह्या प्रस्तावावर 86 लोकांची नावं आहेत, म्हणजे 86 लोकांच्या सह्या आहेत असा त्याचा अर्थ होतो। त्या 86 लोकांपैकी आज घडीला 17 सदस्य गैरहजर आहेत, म्हणजे आलेच नाहीत, अजून आलेलेच नाहीत। त्याच्यानंतर जर सोमवारची हजेरी काढली तर सोमवारी सुद्धा यातले 7 सदस्य हे गैरहजरच होते। मग सह्या कोणी केल्या? या सदस्यांच्या। आणि म्हणून मी जाऊन हजेरीपट बघितला आणि विधानसभा अध्यक्षांच्या हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला की ह्याच्यामध्ये फार काय कोणावर कारवाई करा असं नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने मी हा विषय तुमच्या लक्षात आणून देत होतो पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून, तुम्ही माझं ऐकून घेतलंत नाही, म्हणून मला हे पटलावर आणावं लागतंय की जे सदस्य सभागृहात आलेच नव्हते त्यांच्या नावच्या सह्या झालेल्या आहेत। हाच तर प्रश्न आहे। आता हे शोधायचं अध्यक्षांनी आहे, विधानमंडळानं शोधायचं आहे, आम्ही का शोधायचं? कारवाई होऊ शकते, कारवाई करू नये अशा मताचा माणूस मी आहे। होत असतं असं, नावं दिली जातात, सदस्यांची सह्या केल्या जात नाही, परंतु ज्या पद्धतीनं तिथं मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून मी हे दाखवून दिलं की मी बोलतो हे सत्य आहे, तुम्ही बोलतात ते असत्य, सिद्ध करून दाखवलं सिद्ध करून। त्यामुळे होते भास्कर जाधव त्यांनी सांगितलं की 17 सदस्य जे खरं तर या प्रस्तावावर त्यांच्या सह्या आहेत, मात्र सह्या असताना सुद्धा ते अनुपस्थित राहिले। आणि मग अशा प्रकारे जर अनुपस्थित सत्ताधारी सदस्य राहत असतील तर मग पुढे सुद्धा अशा प्रकारे होऊ नये यासाठी अध्यक्षांनी या सह्या नेमक्या कोणी केल्या किंवा या सह्या नेमक्या कशा झाल्या याचं उत्तर द्यावं, असं खरं तर भास्कर जाधव म्हणतात। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।